तर अपेंडिसायटिसचं निदान करण्यासाठी एक पोटाची सोनोग्राफी तर लागतेच. त्याचबरोबर कधीही सी टी स्कॅन लागू शकतो आणि काही रक्त तपासण्या असतात ज्याच्यातून आपल्याला इन्फेक्शनची लेवल कळते. एकदा निदान झाल्यावर ह्याच्यावर लवकरात लवकर उपचार करणं फार गरजेचं असतं. कारण जसं मी सांगितलं, हे छोटं इन्फेक्शन मोठं होऊन जीवाला धोकाही येऊ शकतो. मग ह्याचा उपचार म्हणजे काय? तर सुरुवातीला लगेच ॲडमिट झाल्या आपण पेशंटला अँटीबायोटिक चालू करतो आणि लवकरात लवकर त्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करून घेतो. ऑपरेशनमध्ये आपण जे अपेंडिक्स सुजलेलं आहे ते कापून काढून घेत असतो. मग हे ऑपरेशन आपण दुर्बिणीद्वारा करत असतो किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी. कधीकधी ह्याला चिराचं ऑपरेशनही लागू शकतं, पण ते कधी जर काय आतमध्ये अपेंडिक्स पूर्णपणे फुटला असेल, त्याच्यामध्ये पुची मोठी गाठ झाली असेल, त्याच्या अवतीभोवती सगळे आतडे येऊन चिटकलेले असतील, तर कधीकधी ह्याला चिराचं ऑपरेशनही लागू शकतं. म्हणून जर का पेशंट हा त्रास घेऊन लवकर आला आणि ह्याचं लवकर निदान केलं आणि लवकर ऑपरेशन केलं तर हे दुर्बिणीद्वारा यशस्वीपणे होऊ शकतं आणि पेशंट सुखरूप घरीही जाऊ शकतो.